हा बोला. हा म्हटलं सर, आतापर्यंत मान्सूनचा जो प्रवास दिसतोय सर, तो एकदम कमकुवत दिसतोय आणि अनेक भागात म्हणजे अजून पाऊस देखील झालेला नाही सर. म्हणजे आमचा बुलढाणा जिल्हा असेल, मान्सून पूर्व पाऊस देखील झालेला नाही सर. कसा राहील सर मान्सूनचा प्रवास हा? नक्कीच मान्सूनचा प्रवास तुम्हाला कमकुवत दिसतोय, पण वेळ तीच आहे. फक्त 5 दिवसाचा फरक पडतोय. गेल्या वर्षी आपण 13, 14, 15, 16 जून पर्यंत पेरण्या केल्या होत्या. तर काही पश्चिम महाराष्ट्र खानदेशच्या 18, 19, 20 पर्यंतही पेरण्या केल्या होत्या. गेल्या हा वर्षीच्या तुलनेत 10% पाऊस कमी आहे, पण गेल्या वर्षी तुलनेत फक्त 5 दिवस उशीर होत आहे. येणारा काळ स्पष्ट करेल की किती उशीर होतोय पेरणीचा. महाराष्ट्रामध्ये 15 ते 16 जूनला मान्सूनची जी काही भाग व्यापण्याची क्षमता आहे ती अनुकूल आहे आणि 15-16 जून पासूनच मान्सून महाराष्ट्रात देखील आपले वारे आणि ढगांची गर्दी त्याचबरोबर पावसाची क्षमता घेऊन पसरतोय. कमीत हो सर. कमी तुम्हाला मी मागे 13 मेला एक व्हिडिओ दिला होता, तेव्हापासून आतापर्यंत सांगतोय की 15-16 जूनच्या पुढेच मान्सून हा सक्रिय होणार आहे. सध्या जो काही मान्सून पूर्व पाऊस पडतो, जो 7-8 ला पडलाय, जो 4-5 ला पडलाय, तो पाऊस हा 20% आहे. 20% पावसावरती पेरण्या करणं हे चुकीचं आहे. त्यामध्येही सांगतोय आणि आताही सांगतोय. महाराष्ट्रामध्ये ज्या भागांना अजिबात त्या जिल्ह्याचं नाव नाही जरी घेतलं, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून नाव न उच्चारता तिथे पेरण्या चालू आहेत. मग ह्या पेरण्या शेतकरी स्वतःच्या मर्जीनं का करतोय हे समजत नाहीये. महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी पाऊस अवकाळी नसतो, तो 10% 20% भागांना वाहून होतो आणि राहिलेल्या 80% भागांना नुसती ओढ लावतोय. ही परिस्थिती दरवर्षीची आहे. गेल्या वर्षी सुद्धा 15-16 ला पेरण्या झाल्या. ह्या वर्षी आपल्या पेरण्या 15-16 पासून पुढे तर 22 पर्यंत होईल असं तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. आणि सध्या जे काही वारे भकासवाणे सुटले आहे ते 2 दिवस सुटतील. 13-14 ला पुन्हा आभाळ काढतील. त्या आभाळामध्ये पण पेरण्या करू नका. 15-16 नंतर वारे आपला प्रभाव आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये ढगाळ परिसर, मान्सूनचे काळेभोर ढग, मृगछाया ही सगळी तिथे पाहायला मिळणार आहे. आणि ऍक्च्युअल मान्सून तालुक्यानुसार जर बघायला गेलं, भोकरदन मध्ये पहिला मान्सूनचा पाऊस 19 तारखेला पडणार आहे, जो 15-16 तारखेला फक्त ढग घेऊन येईल. हो त्यानंतर 19 पासून ते चक्क 28 तारखेपर्यंत रोज पाऊस असेल इथे. मध्यम, चांदणबरी, चांगला, त्यामध्ये सरक्या वगैरे सगळे माल उगून वर येतील अशी त्याची क्षमता आहे. हा भोकरदनच नव्हे तर तुमचा देऊळगाव राजा, चिखली, जालना जिल्ह्यातले एकंदरीत सर्व तालुके, विदर्भातले सर्व जिल्हे आणि सर्व तालुके, त्याचबरोबर मराठवाड्यातले सुद्धा सर्व तालुके, फक्त पश्चिम महाराष्ट्राला वेळ थोडा जास्त आहे आणि तो दरवर्षी राहतो. याच्या तुलनेमध्ये तो जास्त करून 22-23 ला पोहोचू शकतो. आता मान्सून बाबत समजून घ्या आणि मान्सूनच्या बाबतीत समजून घ्या. मान्सून हा कधीच 14-15च्या अगोदर आलाच नाही महाराष्ट्रामध्ये. आला असला तरी तो बरसला नाही. तुम्ही मागचा पण रेकॉर्ड करा. गेल्या वर्षीचं साल चांगल्या पावसाचं होतं, त्यावेळेस सुद्धा 15च्या आसपासच पेरण्या झाल्या होत्या. मग यंदा ही गडबड, धुळं पेरणी गडबड का करताय आणि कोणासाठी करताय हे समजत नाहीये. आणि आजपर्यंत जो काही बीडमध्ये, लातूरमध्ये, नांदेडमध्ये काही मोजक्या भागांना वाहुणी पाऊस झालाय, त्यावरती अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. हे हो स्पष्ट चुकीचं आहे. धुरळ पेरणीच्या तारखा आणि पेरणीच्या तारखा आपल्या अंतर्गत एकही व्हिडिओ दाखवायचा तिथे दिली आहे म्हणून दिलीच नाहीये. आणि मान्सूनवरती पेरण्याची जी काही संदर्भ सांगितलाय तो पूर्णपणे आपण 15-16च्या नंतरच सांगितलंय आणि आताही ते सांगतोय की 15-16 ला पहिले मान्सून व्यापू द्या, लगेच 15-16 लाही पेरण्या करू नका. मान्सूनचे वारे जोराने तीव्रतेने वाहतात, त्यामध्ये बारीक थेंब असतात, पेंडवणी होतो. त्याला पूर्ण क्षमतेने पडू द्या, 1-2.5 ते 2 फूट वर जाऊ द्या, नंतर पेरणीचा निर्णय घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पश्चिम महाराष्ट्र खानदेशची व्याप्ती मराठवाडा विदर्भाच्या नंतर आहे, 1-2 दिवस उशिरा. पण भोकरदन, जाफराबाद सारख्या भागांना सुद्धा दिलासा आवर्जून मिळणार आहे. पण ह्या पावसाची अपेक्षा करू नका जो मान्सून पूर्व आहे. आता आजच्या 10 तारखेला नागपूर परिसर, चंद्रपूर परिसर आणि हिंगणघाटमध्ये इथे सुद्धा पाऊस होणार आहे. त्या पलीकडे जाऊन सांगायचं की 12-13 ला जो काही शनिवारचा टायमिंग आहे, शनिवार रविवार, त्यामध्ये मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, जसा मागच्या वेळेस थोडीफार कुठेतरी पडत होता त्या पद्धतीचा आहे. यामध्ये ज्यांनी कुणी आता धुळं पेरणी केली असेल त्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो बीडमध्ये, ज्याची कालावधी संपूर्ण भागव्याप्तीची नाहीये आणि सगळ्यांना दिलासा मिळेल हे सुद्धा गॅरंटी नाहीये. पण त्यामध्ये बीड जिल्हा, जालन्यामध्ये, परभणीमध्ये, हिंगोलीमध्ये, नांदेडमध्ये, लातूरमध्ये अशा भागांना हा 13 तारखेचा, 14 तारखेचा मान्सूनचा पाऊस असणार आहे. आणि तो पुन्हा वाऱ्याच्या तीव्रतेमुळे पुन्हा 2-4 दिवस थोडा गॅप घेईल. 16 पासून पुन्हा सुरुवात करेल आणि चांगली ऍक्च्युअल सगळ्यांना सुरुवात करणारी कंडिशन ही 18च्या पुढे आहे. त्यामुळे 15-16 ला त्याला पहिले व्यापू द्या. 18-19 पर्यंत तो चांगला महाराष्ट्र व्यापल्या त्याच्यानंतर त्याच्या जे मोठ्या ढगांचे, जे ऑक्टो कोलंबस किंवा सेक्टो कोलंबस नावाच्या ढगाची निर्मिती होते, त्यामध्ये तो पाऊस पडत असतो. आणि जे कोणी म्हणत असेल मुंबईला येणार होतं, काय झालंय,
IMD ला विचारा की मान्सून मुंबईमध्ये पोहोचला की नाही. सकाळपासून तिथे दमदार हजेरी चालू आहे. काळ काळ लागतोय महाराष्ट्रामध्ये बरसायला, कारण की मुंबईमध्ये आल्याच्या नंतर 5-6 दिवस तो महाराष्ट्रामध्ये पसरायला टायमिंग येतो आणि ऍक्च्युअल तेच सांगितले मागे की 15-16 पर्यंत बरसेल. या व्यतिरिक्त काही कंडिशन आहेत का किंवा प्रश्न आहेत का? नाही सर, महत्वाचा प्रश्न होता सर, कारण की मान्सून संदर्भात आणि अनेक ठिकाणी तो कमजोर पडलेला आहे, म्हणजे पाऊस दिसत नाही बा. मान्सून तर आलाय पण आपल्याकडे आपल्या भागात का आलेला नाही, या मला प्रश्नाचा मला हे स्पष्ट करायचंय की हे झालंय मान्सूनच्या बाबतीत. दुष्काळ 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 हे बातम्यांना पसरवलेलं आहे. ठीक आहे, मान्य करेल मी दुष्काळ आहे. पण जसं आखाती युद्ध मोठं सांगितलं जायचं, त्यामध्ये माणसांची संख्या 10-20%च मेली, 10 लोक सुद्धा मेले नाहीत, तेवढे ऍक्सिडेंट मध्ये मरतायत. पण हे असं ह्याच बाबतीत भडका मान्सूनच्या बाबतीत दुष्काळाच्या बाबतीत व्यक्त केला आहे की मान्सूनच्या बाबतीत दुष्काळ आहे. मग दुष्काळ आहे तर मला एक सगळ्या शेतकऱ्यांना एक आव्हान आहे, तुम्ही बियाणे वगैरे बिलकुल खरेदीच करू नका. दुष्काळ याचा अर्थ असा होतो की कुठेच पेरणी न होणं, कुठेच पाणी नाही ना. मग बियाणं खरेदी खतं खरेदीचा हट्ट का आहे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मान्सूनच्या तारखा अजूनही कोणीच दिल्या नाही. शासन असू द्या, दुसरे कोणी हवामान तज्ञ असू द्या किंवा वैयक्तिक मी असू, अजून एकाने दिलं नाही. तरी महाराष्ट्रामध्ये धुरळ पेरणी सर्रास केली जाते आणि नंतर पावसाची प्रतीक्षेसाठी आपण वाट बघतोय. पण तरी सुद्धा आपली ही चिंता लवकरच मिटणार आहे. अवघ्या 7 ते 7 दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दमदार बरसणार आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलणार आहे. थोडे दिवस बाकी राहिलेत, तेवढे सहन करा. सध्या पेरणीचा निर्णय सगळ्यांनी टाळून द्या. ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनीच तो निर्णय घ्या, बाकीच्यांनी हा निर्णय घेऊ नका. करोडो शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं नुकसान करून घेऊ नका. मान्सून वेळेतच पोहोचणार आहे, फक्त गेल्या वर्षी तुलनेत 5-6 दिवस उशिरा आहे. हो सर, नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांनी घाई करू नये, एवढी म्हणजे गडबड का करताय? पाऊसच आलेला नाही, एकदा चांगला मान्सून होऊ द्या आणि त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा. नक्कीच. धन्यवाद. हो सर, जय शिवराय, धन्यवाद. जय शिवराय.